तर हेलो गाइस, आज आम्ही चाललो आहोत शॉपिंग साठी. अच्छा, हमको सिखा रिया है. एकदम मोठी शॉपिंग होणार आहे आज, कारण माझ्या भाषीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीचं. तर हे बघा, इथे ना ATM मध्ये गेलते मी आता आणि कॅश काढून आणलेलं आहे. हे बघा, कॅशियर आता इथं बसलेले आहे. पैसा ही पैसा होगा. आणि तुम्हाला मेन म्हणजे सांगायचं काय, तर आमच्या सासूबाईचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि फ्रॅक्चर असताना त्यांना आता जायचंय नगरमध्ये शॉपिंगला, कारण लग्न आता जवळ आलेलं आहे आणि लग्नापर्यंत काय फ्रॅक्चर निघणार नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना पहिलं जाऊन शॉपिंग करायची. आता मी आहे ना नको नको म्हणले बरं का, मी सकाळपासून टाळू राहिले, मला हे काम आहे, मला ते काम आहे. फुगून बसले डायरेक्ट. म्हणले काय मला की नाही नाही, तू जर नसलेत ना, हा चल नको येऊ, मी माझं रिक्षा करून जाईन. सांगा. अगं निघू पैसे मोजून बघ ना किती येत. हाय हाय, मस्त का मस्त बरोबर? कॅश आहे. हा चला. हा हा. अगं असं वाटलं हे पैसे आले ATM मध्ये कधी काढून कधी जाऊ शॉपिंगला असं वाटत होतं मला. बघितलं का? चल निघू एवढी घाई म्हणजे पैसे अकाउंटला होते म्हणून काय दमच निघा ना, जीव असा खालीवर होतोय. कधी जाईन मी मार्केटला आणि कधी साड्या घेईन, कधी चप्पल. आता काय काय शॉपिंग होणार आहे ते तर तुम्ही पुढं बघाच. आणि मेन म्हणजे ह्या पायामुळे ना किती हलवणार आहेत ते पण बघा, कारण नगर म्हणजे फिरायला सोपं नाहीये आणि असा पाय घेऊन जाणं म्हणजे खूप अवघड आहे. दुखतो तो खरी, पण आता नगरला जायचं म्हणून म्हणायचं फक्त की नाही 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 दुखत, बरं आहे मला. वय आता 2 दिवस पूर्वी म्हणतात गोळ्या गोळ्या खाते मी, पण मला बरं वाटेना. आणि कालपासून डोक्यात चाललाय बरं का गुंगा, नगरला जायचं म्हणून. मग काय म्हणतात, काय नाही बरं आहे, काय एवढं तर क्रॅक गेलंय म्हणे, ते काय लय मोठं थोडीन झालंय, लय मोठं ऑपरेशन थोडीन झालंय, असं म्हणत होत्या त्या. आणि आज एकदम टकाटक बघा, साडी फिडी घातली मस्त पैकी. ऐक ना, तुला एक सांगते, सांगा. लग्न आहे माझ्या घरातलं, माझ्या नातीचं लग्न आहे. हा. मला दम निघणार आहे का सांग बरं तू. आणि नाही निघणार, पण ते पायाचा विचार करा ना माणसानी. अशी हाताने बघितलं का? झालेलं जाईल लग्नाला. तुला काय वाटलं मी राहणार आहे वय? जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी साडी घरात इथून एवढं चालून राहिले, पण आज सर नगरला निघलेले आहेत. आता नगरचा आमचा प्रवास बघा तुम्ही कसं होतंय. प्रवास तर नीट नाटकच होईल, कारण मी गाडी चालू राहिले. पण त्याच्या पुढे आता हे फ्रॅक्चर घेऊन आहे ना, कसं आता नगर मध्ये फिरणार आहेत त्याचे हाल बघत राहता तुम्ही. फक्त यांना आत्ता मजा वाट राहिली जायला, पण आता पुढे बघा तर काय मी 1.5 पायानी पण जाणार म्हणजे जाणार आणि साडी घेणार म्हणजे घेणार. 1.5 पायानी. तर आता फायनली एवढी मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोत. आता आम्ही चाललो शॉप मध्ये. तर आता बघा, आता इथं कशा चालतात आणि कशा, आता लोकांचे रिएक्शन बघा. फक्त लोक कसे तोंडाकडे बघत राहणार आहे की बाईचा एवढा पाय फ्रॅक्चर झालाय, पण बाईला यायचं कुठं दुकानात. डायरेक्ट स्वतःच यायचंय, दुसऱ्याच्या हातात साडी आवडणार नाही. तर हे बघा, आता चाललं चिव धर तू नानीला चल बाई, मग धरून चल. सहारा, पुढे बेका सहारा. लई नेट आहे मला साडी घ्यायचं. चल चला. तर आता बघू. तर रस्त्याने ना खूप गर्दी होती. अरे बघितलं का, मागच राहिले अजून. कुठं पूर्ण नगर फिरणार आहे आता काय माहिती. त्यांना सगळं शॉपिंग करायचं, बांगड्या घ्यायच्या, हे घ्यायचं ते घ्यायचं, सगळंच घ्यायचं आता त्यांना. आता बघू पूर्ण नगर मध्ये कशा फिरतात आणि मला कसं फिरवतात. बघा बघा, असं वर्क ब्लाऊज मध्ये. हा, वर्क मध्ये असं. हे असं पाय झालं तरी साडी घ्यायला विचार करा तुम्ही. कसं मन असन बाईचं, लय अवघड आहे बाई. मग काय, कोण आलं होतं असं प्लास्टर घेऊन आले होते का कोणा एखादी बाई माझ्यासारखी? 3 दिवसापासून झोप नाही मला. फर्स्ट टाइम असं 3 दिवस झाले झोपच नाही बाई. साडी दुपारी झोपलं तरी झोप लागाना. हे बघा, मी सारखे डोक्यात माझ्या गणित, साडी कोणती घ्यायची, कशी घ्यायची, लग्नात मी कशी दिसेल, लग्नात मी चांगली दिसायला पाहिजे, मला बांगड्या घ्यायच्या, बांगड्या घ्यायच्या, चप्पल घ्यायची. आता चप्पल कशी घालू, आता मला याच्यात काय चप्पल माहिती. कशी? आता मला एकच चप्पल घालायची आहे. आम्हाला त्याला म्हणायचं एकच दे आम्हाला, म्हणजे कसं जे राहिलेले पीस आहेत का म्हणा, त्याच्यातून भारी भारी दाखवून एकच चप्पल देऊन डिस्काउंट दे तो म्हणा. मला चांगला चपला नाही आणून तिथं दुकानावरच. ते म्हणे नवीनच बाई बघितली एक चप्पल मागणारी. जाऊ दे, मग आता साडी बघ. मला आधी साडी घेऊ दे, नंतर बाकीचं बघ बाई. हा? मी काय म्हणते, आता तुम्ही ATM मधून एवढे काढलेलेच आहेत. अगं बाई, काय दीदी ऐकन दीदी. अहो काय नाही, जाऊ द्या. दीदी म्हणून तू चोरटा कारभार करीत ती काय मला? अहो ते सोडा, मी काय म्हणते हा. मग
तुम्ही ना मला एखादी घेऊन दे ना भारीतली. कोणती घ्यायची तुला? हे बघा घे तुला पण एक, मग जाऊ दे बाई, माझ्या सुनालाच घेते. मला तरी काय करायचं होय? सून आहे का? सून आहे माझी. हा हा मग हे जाऊ दे. बघा किती सुंदर दिसन. हे बघा मला किती सुंदर दिसन. बरं जाऊ दे भारी तुलाच वाटून घेऊन. का नाही? तुलाच अहो घेऊन लग्नात टाकू. कोणाला बघते माहिती का? पहिल्यांदा एकदा लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा जाऊ राहिले तुमच्या नातेवाईकात. हा बघते ना कोणाला, बाई हीच राठोडवायची सुने, लईच भारी सुने, असं असतं ते. मग मला चांगली घ्या तुमच्यापेक्षा. तुम्हाला काय हलकी तर एखादी नेसायची आपली. अगं तुला पण एक साडी घेऊन देते, पण तुला जरा हलकी घेईन आणि मला जरा चांगली भारीतली घेईन. हा म्हणजे मला का हलकी? माझे नातेवाईक आहेत, मला बघते. अगं मग बाई, लग्न बघितलं कोणाचं आहे? हम्म. माझ्या नात्यातून लग्न आहे, हाय का माहिती? थांब बाई, हा. बघू दे माझ्या मला नात्यातलं साड्या. असलं ना मी डायरेक्ट लाखाची साडी घेऊन जाते. मग तुझ्या नात्यात तू घेऊन जा. उलट मला लोक बघते बाई लग्नात अहो, किती भारी तुम्हाला दिसत बघणार होती. आहे का पहिल्यांदा सून चालली तिला बघणार आहे? हा हा मला बघन म्हणे. म्हाताऱ्याला कोण बघायचं? दाखवा बरं दुसरी एखादी मला सूट होईल ना अशी दाखवा. मी काय म्हणते, हा, हा. ऐका ऐका, त्यांना हलकी दाखवा, मला भारी दाखवा. काय म्हणली? कुठं काय म्हणले? अहो तुम्हाला आडूस भारी काहीतरी दाखवा बोलली म्हणलं. तू त्यांना आता. काय नाही म्हणले, लईच कान आहेत. हे बघा किती अगं, सुंदर जम्पर दिसेल. पीस. एक काम करते, किंमत बघते, कमीची यांना चिटकीते आणि भारीतली मला घेते. 2600 आणि 2500 नको. एखादी 1,500 घेऊन द्यायची. 5000 नको, ही मला घेते. ह्याच्यावर कोणता कॉन्ट्रास्ट आहे? हे बघा हाच मला किती सूट होईल बरं. हे बघा तुमच्या हाताला कसं दिसतंय ते काळ्या आम्हाला काय हाताला. गोड दिसणार आहे बाई? हा मग मी तेच म्हणते, हा कशाला ना. घेता? मग घ्यायचीच नव्हती ना, घरातली कपाटातली अरे कहना क्या चाहते हो? ड्रेसायची होती. हा का? कशाला घेता बसला साडी काय सुडी? याला काय काढायचं का? मागं आता आज आमचं अजून हातपाय चालू आहे, तिथपर्यंत घालू दे, आईस करू दे आम्हाला. हा मग तेच ना नाहीतर चालू आहे. काय तिकीटदार मग घालणार आहे का एवढं आम्ही? बंद पडलंय तरी पण आल्या. अगं हे किरकोळ आहे मला हे बंद पडल्याला. तरी एवढं घेऊन आलं, विचार कर मग कोणती बाई निघली असती का बाहेर असं प्लास्टर घेऊन? नसते निघले. तेच तर मी म्हणलं, सगळे लोक रस्त्याने तोंडाकडे बघत आहेत माझ्या, कोणाला घेऊन चालली बाई, एवढं प्लास्टर झालंय. तुला लाज वाटली का मला घेऊन यायची? मग काय? हा अगं नाही 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 वाटली. नाही ना, नाही नाही. मला वाटलं तुला लाज वाटली का मला घेऊन यायची. हे बघा कर चॉईस, कोणती साडी घ्यायची लवकर, मग पैठणीच चाललंय आहे उशीर ना झालंय. ती एक घे. कोणती? वाव, Work ह्याच्यावर मधून. बघा नथ बघा किती सुंदर आहे. हा बाई किती भारी दिसते. किती भारी डिझाईन आहे ना. हा ते पण तुम्हाला नाही चांगली दिसायची ती आणा तुला इकडं. भारी वाटत ही बघा तुमच्यासाठी. ही मला घे, हा पिवळी जरत. निघलं लई येड्यात काढायचं सोपं आहे. काय येड्यात काढायचं काम चाललं बाई. कुठं काय? अगं बाई लईच कान. होय, साडी किती सुंदर आहे ना, मस्त वाटन माझ्या अंगावर आहे ना. होय, एन्जॉय एकदम लग्नात भारी. अहो, काय खरंय माणसाचं, आज काय उद्याचा भरोसा नाही. गेल्या रे साडी भेटणार आहे की नाही असायला सांगा हा बरं. बाई मग घरात कशाला भांडायचं, एन्जॉय करायचं तर. खरंच म्हणजे काय बोलावंच नाही का तुम्हाला काहीच? हा सगळं तुमच्या मनाचं काय नाही. झालं सुरू. बघ बाई इकडे बघा ना, माझी साडी किती भारी दिसते. हा हा अरे चकचकच करणार आहे. सगळ्यात भारी दिसन बाई मी लग्नात, एकच नंबर. कोणी कोणाची लाल असती, कोणाची हिरवी असती. कशाला द्यायची हा? काढून तुम्ही एवढी बारीतली? तुम्हाला सांगितलं होतं ना हलक्यात. काय बोलते हळूहळू तू? कुठं काय ओळखीच्या आहेत माझ्या मैत्रिणी आहेत त्या लहानपणी बसून. पहिल्यापासून तुमची दोस्ती होती वाटतं आणि काय? हा दोस्ती होती आमची. आता ओळख झाली. छान आहे बाई, लय भारी साडी आहे, एकच नंबर. आता नुसतं ना कसं आहे मग? कशी आहे साडी? लय भारी. हा मी काय म्हणते, ही अगं, साडी महिन्यापासून उड्या मारते, मला लग्नाला जायचंय, असं पाय घेऊन कोणी येईन का साडी घ्यायसाठी? ते विचार कर. ते जाऊ द्या, पण मी काय म्हणते आता याच्यावर कशी तुम्हाला आहे ना, ऐक ना, आपण ऐक. इथून डिझाईनची ज्वेलरी घेऊन, जी घरात सोन्याची ज्वेलरी ना हा. ती सगळी मला द्या घालायला, म्हणजे कसं सगळ्या पाहुण्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे पण का? सगळं तुझ्याकडे सगळं सोनं देणार, फक्त मी साडीच बघत राहते. हा साडीच घालायची फक्त. हा त्याच्यावरच चकचक करायचं. मग काय आता सगळं सुनालाच घालावं लागेल, मला काय नाही घालणार मी. कशाचं सुनाला पण नटवायची बाई मला, मी थोडं स्वतःच नटणार घालून एकटीच. मिळणार आहे. खरंच साडी. अगं रातभर नाही झोपायची निकू मी साडी घेऊन गेल्यावर. एक काम करायचं, उशाला साडी ठेवायची आणि झोपायचं. कसं जम्पर शिवायचं, नाहीतर कशी मी साडी न्यायचे घालायची. उचलून. सगळ्यात भारी मीच दिसणार आहे का? कोण कसं दिसन हेच माझ्या डोक्यात राहणार आहे. आता सोपं खेळ नाही बाई. सोपं खेळ नाही. गजरे बिजरे घेऊन जाऊ इथून जाताना. लिपस्टिक लावून आल्यात सारी वटा बाहेर चालली. काय कुठं काय? काय तिथे तिथे बोलू नको. नाही नाही मी कशाला काय बोलू हो मम्मी.
आता काही झाली चॉईस? तो छान आहे ना, हे छान आहे ना, छान दिसत. मला चांगली वाटन ना. अहो अख्खं दुकान उचकिणार आहे. आपण मी काळी आहे ना, मला कशी चांगली वाटन? कोण म्हणतो तुम्ही काळी आहे? हा कोण म्हणतो? मला वाटतं मी काळी आहे, साडी मला दिसून का अंगावर चांगली खुलून. हो, हा? बरोबर आहे. स्वतःलाच माहिती. छान दिसेल तो मग. छान दिसन का? नाही बाई, पण कशाला लय हाडमालाच्या किंमत झाडावर. सांगितली बाई, रेट कमी करायला सांगा मालकाला. कमी करूनच आहे ना, बघा ना ही कितीची आहे. 5290 ची आहे, 3290. अहो ताई वाचता तर आलं पाहिजे ना बघायला. बाई अनाडी माणसाचं काही खरं नाही बाई. हो लयच ऐकू येतं बाई, काय खरं नाही. आता मला हळू बोलायचंच बंद करावं लागेल. चला जायचं का बरं आता? बघ ना किती भारी आहे. माझं तर अजून पाय जळून एक खापायला लागले. सूर्यकांताईसाठी साडी घ्यायची, अजून एक हा बाई नवरीची आईला. घ्या ना मग, घ्या. अशीच एखादी घ्या तुमच्या वनी. हा ना, घेते ना. घ्या घ्या, मलाच नका घेऊ, फक्त घ्या, सगळ्यांना घ्या. अगं तुला पण घ्यायची एक, घेऊ ना तुला पण. अगं असं नसतं मला बाई. घरातली नेसवायची आणि स्वतःला दुकानात यायचंय. उलट प्लॅस्टरचा पाय घेऊन. उलट माझी सून म्हणायला पाहिजे, माझी सासू अशी भारी दिसायला पाहिजे लग्नात आमच्या बरोबर. याचा गोंडा होताय. अरे देवा, आता ते अगं, असं बिगर झालंय. गोंड्याची- ऐका, ते असं झालंय, ते तुमच्या पायाला प्लॅस्टर आहे ना, एक पाय गेला एक राहिला. बरोबर डायलॉग मारला बाबा. डायलॉग खरं आहे ते. ते साडीला तुला कळालं. चान्स भेटायला लागलाय माझ्या पायाकडे बघून. आता कोण बोलणार आहे, माझी सून नाही बोलायची तर. त्याला लावून देतो. लावून हाय देता का? द्या बाई लावून. आणि हे करता का जॉईन तुम्ही? कोण? हे काय बाई, ते काय डॉक्टर बिक्टर येतं का पाय पाय जॉईन करायला? नाही म्हणलं लग्नापर्यंत तुम्हाला नाचायचंय, असं पाय घेऊन कसं नाचणार अगं, तुम्ही? ते टेन्शन आलंय मला, बाकी काय नाही हो. ठेवतच नसते मी आता, बघ तू. हा ना, घरीच काढीत असते उद्याच. हा उद्याच चाकूने ना. चाकूनी कापून काढीन घरीच. काय खरं काय लय नाही, अवघड एवढा आहे दिवस काय? तर नाटक नुसतं हळूहळू मस्त चालायचं. मेहंदी लावायची अजून. बाजार दिसल्याबरोबर पळायला लागले तुम्ही. किती नटायचंय अजून बाई, तुला काय माहितीये? तू म्हणशील मी एक काम करते, मी येतच नाही, मी घरी बसते. उगाच मायाचे सण नाही व्हायचं बघ ना. उलट तुला वाटायला पाहिजे माझी सासू किती भारी नटली, ती खुश व्हायला पाहिजे. उलट आहे का माहिती? तुम्ही लय खुश होतात मला बघून. मी अशी नटले तर तुम्ही वाकडन तिकडन तोंड करतात. मी उलट म्हणते माझी सून सुंदर दिसायला पाहिजे. हा माय तोंडावर. ही पण तुला साडी नेसून टाकेल मी. माझं काय मन बघितलंय? अगं भाई लय मन मोठं. ही तुझीच आहे, थोडी माझी आहे. हा बाय. हा. हा चला मग घेऊन चला. तुम्ही नाका घालू, हा. मी घालीन. तुझीच आहे ती साडी, थोडी माझी आहे. चला चला, मी जाते पुढे, ऐका तोपर्यंत ना. गाडी काढते. माझी सून अशी आहे ना, मी साडी चांगली घेतली ना, त्याचा असं जीव असं जळून खाक झालाय बाई. मला असं वाटतंय लय टेन्शन आलंय माझ्या सुनाला. मग सुनाला असं वाटतं सासू नटायला नको, साडी भारी घ्यायला नको, असं आहे की नाही हो? किती अवघड आहे. मग असं पाय घेऊन आले, मला अजून म्हणत असेल माझी सासू किती फुगीर मारती, किती भारी साड्या घेती, किती नटायची हाऊस आहे माझ्या सासूला. हा पण हे कोणाला? फक्त आपलं मन म्हातारे झालं तरी मन ऐकत नाही. हे मनच बेकार आहे आपलं. झालं तरी पण आपल्याला नटावं वाटतं ना. तरी नटावं वाटत आहे.